नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, DMR मेगा भरती 2025 साठी सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच आपण या ठिकाणी बघत आहोत। याआधी आपण काही सराव प्रश्नसंच घेतलेले आहे आणि मराठी व्याकरणावर सुद्धा काही सराव प्रश्नसंच घेतलेले आहे। ते जर बघितले नसेल तर बघून घ्या, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मिळून जाईल। आणि हे जे प्रश्न असणार आहे, हे प्रश्न याआधीच्या पेपरमध्ये TCSने विचारलेले प्रश्न असणार आहे। अशाच प्रकारे TCS वारंवार परीक्षेमध्ये रिपीट करत असतात, तर या प्रश्नांचा सराव खूप गरजेचा असतो। तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण काही तांत्रिक घटकावर सुद्धा प्रश्न घेऊन येणार आहोत। त्याचबरोबर जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस सुद्धा आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून करून घेणार आहोत। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल आणि जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस असेल ते सुद्धा आपण लवकरच घेऊन येणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे, भारत आपली भूसीमा पूर्वेला रिकामी जागा यांसह सामायिक करतो, तर कोणत्या दोन देशांसोबत सामायिक करतो पूर्व दिशेला? तर ऑप्शन बघा, ऑप्शन दिलेले आहे म्यानमार आणि भूतान, 2 आहे म्यानमार आणि बांगलादेश, 3 आहे नेपाळ आणि बांगलादेश, 4 अफगाणिस्तान आणि भूतान। तर भारत आपली सीमा पूर्वेला कोणत्या 2 देशांसोबत सामायिक करत असते? तर म्यानमार आणि बांगलादेश यांसह सामायिक करतो। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, म्यानमार आणि बांगलादेश। त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, रिकामी जागा हे भारतातील सर्वात जुने तेल उत्पादक राज्य आहे। भारतामधील सर्वात जुनं तेल उत्पादक राज्य कोणतं आहे? ऑप्शन दिलेले आहे 1 गुजरात, 2 राजस्थान, 3 आसाम आणि 4 आहे महाराष्ट्र। तर कोणतं आहे भारतातील सर्वात जुनं तेल उत्पादक राज्य? तर आसाम। आसाम हे भारतामधील सर्वात जुनं तेल उत्पादक राज्य आहे। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, आसाम। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3 आहे, कोणत्या काळात भारत आणि चीनने जवळपास समान प्रमाणात पोलादाचे उत्पादन केले? कोणत्या काळामध्ये भारत आणि चीनने जवळपास समान प्रमाणात पोलादाचे उत्पादन केलेले आहे? पर्याय बघा, पर्याय दिलेला आहे 1950च्या शतकात, 2 आहे 1940च्या शतकात, 3 1930च्या शतकामध्ये आणि 4 आहे 1960च्या शतकामध्ये। तर कोणत्या काळात केले आहे? तर 1950च्या शतकामध्ये भारत आणि चीनने जवळपास समान प्रमाणामध्ये पोलादाचे उत्पादन केलेले आहे। या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे 1950च्या शतकामध्ये। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, 1950च्या शतकामध्ये। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4 आहे, खालीलपैकी कोणती दुरुस्ती शहरी स्थानिक शासनाशी नगरपालिका संबंधित तरतुदीबद्दल आहे? तर ऑप्शन बघा, ऑप्शन दिलेले आहे 73वी दुरुस्ती, 2 75वी दुरुस्ती, 3 आहे 74वी दुरुस्ती आणि 4 आहे 76वी दुरुस्ती। तर कोणती दुरुस्ती ही शहरी स्थानिक शासनाशी नगरपालिकाशी संबंधित तरतुदीबद्दल आहे? तर 74वी दुरुस्ती जी आहे ही दुरुस्ती शहरी स्थानिक शासनाशी नगरपालिका संबंधित तरतुदीबद्दल आहे। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, 74वी घटना दुरुस्ती। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5 आहे, रिकामी जागा हे जुने स्फटिकरूपी अग्निज आणि रूपांतरित खडकांनी बनलेले पठार आहे। ऑप्शन दिलेले आहे मारवाड पठार, 2 आहे दख्खनचे पठार, 3 द्विकल्पीय पठार आणि 4 आहे छोटा नागपूर पठार। तर कोणतं पठार हे स्फटिकरूपी अग्निज आणि रूपांतरित खडकांनी बनलेलं आहे? तर द्विकल्पीय पठार हे जे आहे हे जुने स्फटिकरूपी अग्निज आणि रूपांतरित खडकांनी बनलेलं पठार आहे। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, द्विकल्पीय पठार। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे, लाहोर शहरामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन भरलेले होते? लाहोर शहरामध्ये काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन कोणत्या वर्षी भरलेले होते? पर्याय दिलेले आहे 1927, 2 1931, 3 1929 आणि 4 आहे 1925। तर लाहोर शहरामध्ये कोणत्या वर्षी भरलेलं होतं? तर 1929 या वर्षी काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन लाहोर शहरामध्ये भरलेलं होतं। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, 1929। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7 दिलेला आहे, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? आपल्याला 4 विधान दिलेले आहे, त्यापैकी सत्य विधान ओळखायचं आहे। ऑप्शन दिलेले आहे भारत हा आशिया खंडाचा उत्तरेकडील विस्तार आहे, 2 भारत हा आशिया खंडाचा पूर्वेकडील विस्तार आहे, 3 आहे भारत हा आशिया खंडाचा दक्षिणेकडील विस्तार आहे आणि 4 आहे भारत हा आशिया खंडाचा पश्चिमेकडील विस्तार आहे। तर कोणते विधान या ठिकाणी सत्य आहे? तर भारत हा आशिया खंडाचा दक्षिणेकडील विस्तार आहे।
कसा आहे? दक्षिणेकडील विस्तार आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. भारत हा आशिया खंडाचा दक्षिणेकडील विस्तार आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8 दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वर्षी मंदिर प्रवेश आंदोलन सुरू केले, ज्यात महार जातीचे त्यांचे सर्व अनुयायी सहभागी झालेले होते? ऑप्शन दिलेले आहे 1925 साली, 2 आहे 1929, 3 आहे 1927 आणि 4 आहे 1924. तर कोणत्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेश आंदोलन सुरू केलेले होते? तर 1927 या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेश आंदोलन सुरू केले, ज्यामध्ये महार जातीचे त्यांचे सर्व अनुयायी सहभागी झालेले होते. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 1927. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9 आहे. रिकामी जागा हे राज्यासाठी महाधिवक्त्याची नियुक्ती करतात. रिकामी जागा हे राज्यासाठी महाधिवक्त्याची नियुक्ती करतात. ऑप्शन दिलेला आहे राज्याचे राज्यपाल, 2 भारताचे पंतप्रधान, 3 भारताचे राष्ट्रपती आणि 4 आहे भारताचे सरन्यायाधीश. तर कोण हे राज्यासाठी महाधिवक्त्याची नियुक्ती करत असतात? तर राज्याचे राज्यपाल हे जे आहे हे राज्यासाठी महाधिवक्त्याची नियुक्ती करत असतात. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 राज्याचे राज्यपाल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न हे TCS परीक्षेमध्ये वारंवार रिपीट करत असतात. म्हणून या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव गरजेचा आहे. तुम्ही सुद्धा या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. आणि व्हिडिओच्या शेवटी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे की तुम्ही 20 पैकी किती प्रश्नांची बरोबर उत्तरे दिलीत. हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10 दिलेला आहे. कोणत्या अधिनियमानुसार भारतात प्रांतीय स्वायत्तता विहित केली गेली आहे? कोणत्या अधिनियमानुसार भारतामध्ये प्रांतीय स्वायत्तता विहित केली गेली आहे? ऑप्शन दिलेला आहे 1858चा भारत सरकार अधिनियम, 2 आहे 1912चा भारत सरकार अधिनियम, 3 आहे 1925चा भारत सरकार अधिनियम आणि 4 आहे 1935चा भारत सरकार अधिनियम. तर कोणत्या अधिनियमानुसार केली आहे? तर 1935च्या भारत सरकार अधिनियमानुसार भारतामध्ये प्रांतीय स्वायत्तता विहित केली गेली आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 1935चा भारत सरकार अधिनियम. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. भारतीय राज्यघटनेमध्ये किती मूलभूत कर्तव्ये आहेत? किती मूलभूत कर्तव्ये हा प्रश्न खूप वारंवार रिपीट झालेला आहे. पर्याय बघा, पर्याय दिलेला आहे 1 आहे 10, 2 आहे 11, 3 8 आणि 4 आहे 7. तर भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 11. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12 आहे. 1909 मध्ये नाशिकचा जिल्हा दंडाधिकारी आर्थर जॅक्सन याला नाशिकच्या नाट्यगृहात कोणी ठार केले? ऑप्शन दिलेले आहे मदनलाल धिंगरा, 2 आहे अनंत लक्ष्मण कान्हेरे, 3 आहे विष्णू गणेश पिंगळे, 4 आहे शिवराम हरी राजगुरू. तर 1909 मध्ये नाशिकचा जिल्हा दंडाधिकारी आर्थर जॅक्सन याला नाशिकच्या नाट्यगृहामध्ये कोणी ठार केले आहे? तर अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी ठार केले आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 अनंत लक्ष्मण कान्हेरे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13 आहे. 2023 मध्ये खेलो इंडिया युथ गेम्सच्या कोणत्या आवृत्तीचे आयोजन मध्य प्रदेशात करण्यात आले होते? ऑप्शन दिलेले आहे 1 आहे दुसऱ्या, 2 आहे चौथ्या, 3 पाचव्या आणि 4 पहिल्या. तर 2023 मध्ये खेलो इंडिया युथ गेम्सच्या 5व्या आवृत्तीचे आयोजन जे आहे ते मध्य प्रदेश या राज्यामध्ये करण्यात आलेले होते. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 5व्या आवृत्तीचे आयोजन मध्य प्रदेशामध्ये खेलो इंडिया युथ गेम्सचे केलेले होते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14 आहे. महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किती भूभाग गोदावरी नदीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे? तर किती भूभाग गोदावरीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे? पर्याय दिलेला आहे बघा 45.8%, 2 आहे 56.9%, 3 आहे 38.9% आणि 4 आहे 49.7%. तर महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 49.7% भूभाग जो आहे हा गोदावरी नदीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 49.7%. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15 आहे. कोणत्याही बौद्ध वास्तुशिल्पाच्या चौरसाकृती तळाद्वारे कोणता घटक दर्शविलेला असतो? ऑप्शन दिलेला आहे 1 आहे पाणी, 2 हवा, 3 आग आणि 4 पृथ्वी. तर कोणत्याही बौद्ध वास्तुशिल्पाच्या चौरसाकृती तळाद्वारे कोणता घटक दर्शविलेला असतो? तर पृथ्वी हा घटक दर्शविलेला असतो. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 पृथ्वी हा घटक दर्शविलेला असतो.
त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16 आहे कुम्मीपाटू. कुम्मीपाटू जो आहे हा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातील लोकसंगीताचा प्रकार आहे? ऑप्शन दिलेले आहे. 1 आहे महाराष्ट्र, 2 तामिळनाडू, 3 नागालँड आणि 4 आहे पश्चिम बंगाल. तर कुम्मीपाटू हा जो आहे हा भारतातील तामिळनाडू या राज्यातील लोकसंगीताचा प्रकार आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तामिळनाडू. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17 आहे 2011च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण लोकसंख्येच्या अंदाजे किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये राहते? 2011च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण लोकसंख्येच्या अंदाजे किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात राहते? पर्याय दिलेले आहे 11.2%, 2 आहे 6.3%, तिसरा आहे 9.3% आणि चौथा आहे 10.3%. तर 2011च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण लोकसंख्येच्या अंदाजे 9.3% लोकसंख्या ही महाराष्ट्रामध्ये राहते. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 9.3%. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18 आहे प्रोटिस्टामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पेशी असतात? प्रोटिस्टामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पेशी असतात? ऑप्शन दिलेले आहे 1 बहुपेशीय, 2 आहे दृश्य केंद्रकी, 3 असीम केंद्रकी, 4 स्वयंपोषित. तर प्रोटिस्टामध्ये खालीलपैकी दृश्य केंद्रकी ह्या प्रकारच्या पेशी असतात. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 दृश्य केंद्रकी या प्रकारच्या पेशी असतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19 आहे मुंबई नागपूर द्रुतगती मार्गाच्या नागपूर ते शिर्डीपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन कधी करण्यात आलेले होते? ऑप्शन दिलेले आहे. 1 आहे फेब्रुवारी 2022, 2 डिसेंबर 2022, 3 आहे मार्च 2023, 4 ऑगस्ट 2022. तर मुंबई नागपूर द्रुतगती मार्गाच्या नागपूर ते शिर्डीपर्यंतच्या ज्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होते ते डिसेंबर 2022 या वर्षी करण्यात आलेले होते. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 डिसेंबर 2022. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20 आहे खालीलपैकी कोणते तंत्रज्ञान एखाद्या जीवाच्या DNA मधील परिवर्तनास जबाबदार असते? ऑप्शन दिलेला आहे पश्चात बदल, 2 आहे जीनसंच संपादन, 3 आहे दृश्य केंद्रकी संपादन, 4 आहे जीनसंच नियमन. तर कोणते तंत्रज्ञान हे जीवाच्या मधील परिवर्तनास जबाबदार असते? तर जीनसंच संपादन, जिनोम एडिटिंग हे जे तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान एखाद्या जीवाच्या म्हणजेच DNA मधील परिवर्तनास जबाबदार असते. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 जीनसंच संपादन, त्याला जिनोम एडिटिंग असं सुद्धा म्हटलं जाते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये एकूण 20 प्रश्नांचा सराव केलेला आहे. या 20 प्रश्नांपैकी तुम्ही किती प्रश्नांची बरोबर उत्तर दिली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं जास्त व्हिडिओला शेअर करायचं आहे. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.